पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी दत्ता गाडे या आरोपीला अटक केली आहे। त्याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून त्याच्याकडून सखोल चौकशी केली जाते। चौकशी दरम्यान या प्रकरणी दररोज धक्कादायक माहिती समोर येते। अशातच आज पुन्हा एकदा चौकशी दरम्यान आरोपी दत्ता गाडेबद्दल अशीच माहिती समोर आली आहे, ज्यामुळे पोलीसही हादरले। बातमी सविस्तर पाहूया। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। यापूर्वी त्यांनी अनेकदा अशा प्रकारे महिलांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे। शिवाय त्यानं एका भाजी विक्रेत्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याची माहिती देखील समोर आली आहे। या सगळ्या घडामोडीनंतर आता आरोपी दत्ता गाडेचा आणखी एक कांड समोर आलाय। आरोपी दत्ता गाडेचा पोलिसांच्या वेशातील एक फोटो समोर आलाय। गाडे पोलिसांचा गणवेश घालून वेगवेगळ्या बस स्थानकात फिरायचा। पोलीस असल्याचा बनाव रचून तो अनेक प्रवाशांना लुटत होता। याच वेशातील फोटो आता समोर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचं लग्न झालं, त्याला एक मूल देखील आहे। असं असलं तरी तो घरी कमी आणि बाहेर जास्त उन्हाळक्या करत फिरायचा। त्याचा पुण्यातील स्वारगेटसह अहिल्यानगर, शिरूर, शिक्रापूर, सोलापूर अशा विविध बस स्थानक परिसरात वावर होता। तो वेगवेगळ्या बस स्टँडमध्ये वेगवेगळ्या वेशात बहुरूपी बनून लोकांना लुटायचा। कधी बस कंडक्टर तर कधी पोलीस बनून लुटायचा। पोलीस असल्याची बतावणी करून त्यांना अनेकांना गंडा घातल्याची माहिती समोर येते। आता दत्ता गाडेकडे हा पोलिसांचा गणवेश कसा याची अधिकृत माहिती समोर आली नाही, मात्र हे कपडे दत्ता गाडेच्या एका नातेवाईकाचे असल्याची माहिती समोर येते।